हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 8 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये जे आपण सगळ्यांनी विचार केला नव्हता अशा गोष्टी घडल्या आहेत. कारण आज या मालिकेचा शेवटचा एपिसोड होता. आज नंतर ही मालिका आपल्याला पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही आहे. मग या शेवटच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, खरंच स्वप्नासारखा हा शेवटचा एपिसोड होता. ज्या शेवटच्या एपिसोडमध्ये सावित्रीने हात जोडून कृष्णाची माफी मागितली, पूजाने पाय धरून कृष्णाची माफी मागितली, सावित्री, पूजा, दलपतने माफी मागितली. हे सगळे सुधारले आहेत. आणि मग कृष्णा हिने गोड बातमी दिली. कृष्णा आणि दुष्यंत आईबाबा होणार आणि कृष्णाने बाळजाबाई आणि आढळरावांना सुद्धा लग्न करायला सांगितलं आणि हे दोघे लग्नासाठी सुद्धा तयार झाले. म्हणजे या मालिकेचा शेवट अतिशय गोड झाला. पण हा चमत्कार घडला तरी कसा? या शेवटच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या या शेवटच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाने आपल्या वाड्याच्या अंगणात गावकऱ्यांची एक सभा बोलवलेली असते. म्हणजे एकूणच गावातील बायकांबरोबर तिने जो साड्यांचा बिझनेस सुरू केला आहे त्या साड्यांचं लॉन्चिंग असतं, ब्रँडचं लॉन्चिंग असतं, नाव वगैरे काय ते जाहीर करणार असतात. सगळ्या बायका जमलेल्या असतात. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, त्यानंतर पूजा, सावित्री, भक्ती, समर, दलपतचं कुटुंब हे सगळं तेथे असतं. आणि सावित्री पूजाला म्हणते, ए पूजे, मला आहे ना लई कंटाळा आलाय या कृष्णाचं भाषण ऐकून ऐकून. मी आहे ना घरी जाते, मला तिचं भाषण नाही ऐकायचं आहे. तर पूजा म्हणते, अगाई थांब ना, आता काय धिंगाणा होईल तो पाहायला थांब. जेव्हा या गावातील बायकांना कळेल ना की कृष्णाने जो माल ठेवला होता 5 लाखाचा तो सगळा खराब झाला आहे, तेव्हा या बायका कृष्णाचंच तोंड काळं करतील. ते पाहायला तरी थांब. पण सावित्री त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही ग पूजे, मला लय कंटाळा आलाय, मी जाते घरी, तू मला सगळं रंगून रंगून सांग. असं म्हणून सावित्री तेथून जाणार. इतक्यात कृष्णा तिला थांबवते आणि म्हणते, आय थांब ना थोडा वेळ. सावित्रीचा नाईलाज होतो आणि सावित्री थांबते. कृष्णा गावातील सगळ्या बायकांना सांगते, आज आपण आपला हा नवीन ब्रँड, आपला नवीन व्यवसाय सुरू करतोय. पहिली ऑर्डर डिलिव्हर करणार आहोत आणि आपल्या या व्यवसायाचं उद्घाटन माझ्या आईने करावं अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो. पूजा, दलपत, मैनावती यांचा सुद्धा विश्वास बसत नाही. आणि मग कृष्णा ही सावित्रीला म्हणते, आय ये ना पुढे, तुझ्या हस्ते आपल्या बिझनेसचं उद्घाटन होणार आहे. पण सावित्री आणि पूजाला कळतच नाही की कृष्णा हे काय करतीये. कृष्णा चक्क सावित्रीच्या हातून आपल्या नवीन बिझनेसचं उद्घाटन करायला सांगतीये. पूजा आणि सावित्री विचारच करत असतात. तर बाळजाबाई म्हणते, अगं सावित्रे, ये पुढं, कर उद्घाटन. सावित्री विचार करत करत पुढे जाते आणि मग या जो फलक असतो ज्यावर बिझनेसचं नाव असतं ते सुद्धा लॉन्च होणार असतं, त्यावरून पडदा बाजूला काढते आणि सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाचाच विश्वास बसत नाही. कारण कृष्णाने या साड्यांच्या बिझनेसला सावित्री क्लोदिंग्ज असं नाव दिलेलं असतं. या बिझनेसला सावित्रीचं नाव दिलेलं असतं. कृष्णा खूप खुश होते. सगळ्या बायका टाळ्या वाजवतात आणि सावित्रीच्या डोळ्यात पाणी येतं. हाच तो क्षण जेथे सावित्रीला आपली चूक समजते, कृष्णाचा चांगुलपणा समजतो आणि सावित्रीच्या डोळ्यात चक्क पाणी येतं. कृष्णा, दुष्यंत सगळे खुश असतात. सावित्री म्हणते, माझं नाव, या बिझनेसला माझं नाव, पहा माझ्या कृष्णाने या बिझनेसला माझं नाव दिलंय. आणि सगळेजण पाहतच राहतात की कृष्णाने असं कसं काय केलं. आणि मग बाळजाबाई सावित्रीला सांगते, अगं सावित्रे, तुझ्यामुळेच हा बिझनेस करण्याची कल्पना कृष्णाला सुचली होती ना, तूच प्रेरणा आहे या बिझनेसला सुरू करण्याची. म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या बिझनेसला तुझंच नाव द्यायचं. सावित्रीचं पूर्ण वाईटपणा, तिचा जो गर्व होता, कृष्णाच्या बाबतीचा जो राग होता, तो एका क्षणात निघून जातो. आणि कृष्णा म्हणते, आय तुझ्यामुळेच मी हा बिझनेस सुरू केला. तुझ्या हातात जी कला होती ती कला तू गावातील सगळ्या बायकांना दिली, म्हणूनच आज हा व्यवसाय उभा राहिला आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. या बिझनेसला आपण खूप पुढे नेणार आहोत, तू पाहतच राहा. हे सगळं ऐकून सावित्रीला जबर धक्का बसतो. ज्या कृष्णाला आजपर्यंत मी एवढा त्रास दिला, ती कृष्णा माझा एवढा विचार करतीये. तिने माझ्या नावाने हा बिझनेस सुरू केला आहे आणि या बिझनेसला ती एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. आणि आपण काय केलं?
आपण तिची पहिली ऑर्डर खराब केली, त्यावर काळं पाणी ओतलं, सगळे कपडे खराब केले, याचा तिला जबर धक्का बसतो. कृष्णा म्हणते, आता हा बिझनेस आहे ना, आपण एका वेगळ्या उंचीवर नेणार, गावातील सगळ्या बायकांना रोजगार मिळणार आणि तुझं नाव खूप मोठं होणार, तू पाहतच राहा. सावित्रीचा विश्वासच बसत नाही आणि पूजा मात्र तोंड वाकडं करते. अजूनही तिला अक्कल आलेली नसते. आणि मग सावित्री डोकं बडू लागते, ढसाढसा रडू लागते, खाली बसते. आई ग, हे मी काय केलं, वाटोळ वाटोळ करून टाकलं. आणि सावित्रीला अचानक असं रडताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पूजा, दलपत, बाळजाबाई, समर, कृष्णा, कोणाला काही कळतच नाही. कृष्णा विचारते, काय झालंय, का रडतीयस तू? पूजाला सुद्धा कळत नाही सावित्री का रडतीये. दुष्यंत सुद्धा हाच विचार करतो. आणि मग सावित्री सांगते, मी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाहीये, या एवढ्या मोठ्या सन्मानाच्या लायकीची नाहीये कृष्णे. मी लई वंगाळ बाई आहे, मी लई वंगाळ काम केलं, मी सगळं वाटोळ वाटोळ करून टाकलं. पूजा आणि समर खूप घाबरतात की आता सावित्री सगळं खरं सांगते की काय. कृष्णा बाळजाबाईला काही कळतच नाही. आणि मग सावित्री सांगते, कृष्णे, तुम्हाला एवढा मोठा सन्मान दिला, या बिझनेसला माझं नाव दिलं, हा बिझनेस तू एवढा मोठा करणार आहे, पण तुला जी एवढी मोठी पहिली ऑर्डर मिळाली होती ना, ती मी खराब केली, सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. कृष्णाला जबर धक्का बसतो. पूजा आणि मैनावती डोक्याला हातच लावतात की हे सावित्री काय सांगतीये. सावित्री सांगते, अगं मी लई वंगाळ बाई आहे, या माझ्या हाताने मी सगळं वाटोळं करून टाकलं, या बिझनेसला तू माझं नाव दिलं आणि मीच पहिली ऑर्डर खराब केली, या हाताने त्यावर पाणी ओतलं, सगळं खराब करून टाकलं, सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्याच वेळेस सावित्रीच्या डोळ्यासमोर कृष्णा येते. जेव्हा कृष्णा ही आपल्या घरी आली होती आणि कृष्णाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती, तेव्हापासून सावित्रीने कृष्णाचा कसा छळ मांडला होता, कृष्णाला कसा त्रास दिला होता, हे सावित्रीला आठवतं. कृष्णाला घराबाहेर हाकलून दिलं होतं. मग कृष्णा मोठी झाल्यावर सुद्धा तिचं तोंड पाहिलं तरी माझा दिवस वाईट जाईल असं ती बोलायची. कृष्णाला टोमणे द्यायची, कृष्णाला मारहाण करायची. कृष्णाविरुद्ध किती कटकारस्थानं तिने केली होती हे सगळं सावित्रीला आठवतं. सावित्री ढसाढसा रडत असते. सावित्री ही कृष्णाला सांगते, कृष्णा, आम्ही सगळ्यांनी मिळून तुझी सगळी ऑर्डर खराब केली, तुझा सगळा माल खराब केला, आता हा बिझनेस बंद होणार, मी लई मोठी चूक केली, मला माफ कर कृष्णे, मला माफ कर. समर, पूजा, मैनावती, दलपत खूप घाबरतात. कृष्णाला मात्र दुःख झालेलं असतं की सावित्रीने हे काय केलं. सावित्री ढसाढसा रडत असते. कृष्णाला सुद्धा खूप वाईट वाटतं की आपला बिझनेस आता नाही सुरू होणार, नाही चालणार. आणि तेवढ्यात दुष्यंतला इन्व्हेस्टरचा कॉल येतो. दुष्यंत म्हणतो, हो, तुमचा सगळा माल तयार आहे, आमच्या गोडाऊनला माल रेडी आहे, मी माझ्या माणसाला पाठवतो, तुम्ही माल चेक करून घ्या आणि मग घेऊन जा मुंबईला. दुष्यंत हो म्हणून कॉल कट करतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. दुष्यंत बंब्याला सांगतो, बंब्या, ते इन्व्हेस्टर आपल्या गोडाऊनवर येतील, त्यांना सगळा माल देऊन टाक. बंब्या हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, पण आत्ताच आईने सांगितलं ना की सगळा माल खराब झालाय, मग आपण त्या लोकांना कोणता माल देणार? पण दुष्यंतने खेळ खेळलेला असतो. दुष्यंत सांगतो, आपल्या मालाला काही झालेलं नाहीये, कारण मला आधीपासूनच शंका होती की पूजा आणि समर घरातील काही लोकांबरोबर मिळून काहीतरी कटकारस्थान करणार आहेत, आपला बिझनेस यशस्वी होऊ नये म्हणून माल खराब करतील. म्हणून आधीच मी आपला खरोखरचा ओरिजिनल माल दुसऱ्या गोडाऊनला शिफ्ट केला होता आणि या लोकांनी जो माल खराब केलाय तो असाच जुना भंगार खोटाडा माल होता. हे ऐकून पूजा आणि समरला जबर धक्का बसतो. दुष्यंत सांगतो, काही झालेलं नाही आपल्या मालाला, आपला माल एकदम सुरक्षित आहे आणि आपण आपल्या इन्व्हेस्टरला आपला सगळा माल देणार आहोत. हे ऐकून सगळ्या बायका, कृष्णा, बाळजाबाई सगळे खूप खुश होतात. आणि मग सावित्रीनंतर दलपतची अक्कल ठिकाणावर येते. दलपत चक्क रडत रडत हात जोडत पुढे येतो आणि म्हणतो, बाळजाबाई, माफ करा, मला खूप मोठी चूक झाली माझी, बेईमानी केली मी, गद्दारी केली मी. आणि दलपतसुद्धा माफी मागतोय. हे पाहून पूजाला मोठा धक्काच बसतो आणि बाळजाबाई चिडून म्हणते, दलपत भाऊजी, ही तुमची शेवटची चूक, यानंतर अशी गद्दारी केली तर तुम्हाला तिघांना मी जेलमध्ये पाठवेल, एवढं लक्षात ठेवायचं. दलपत हात जोडून म्हणतो, बाळजाबाई खरंच माफ करा, यानंतर आम्ही परत अशी कोणतीही चूक करणार नाही. दलपत दुःखी होऊन मागे निघून जातो. आणि मग सावित्री
पुन्हा एकदा कृष्णासमोर हात जोडून तिची माफी मागते आणि म्हणते, कृष्णे, माझी खूप मोठी चूक झाली. तुझ्या या प्रेमाच्या लायकीची मी नाहीये. तुझी आई म्हणून घेण्याच्या लायकीची मी नाहीये. कृष्णा म्हणते, जाऊ दे आय. पूजाला खूप राग येतो आणि पूजा चिडून म्हणते, अगं आई, काय करतीयेस? कशाला माफी मागतीये? या भिकारड्या कृष्णाची ही अवदसा, ही आपल्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे, आपल्या सुखाला लागलेलं ग्रहण आहे. कृष्णाला खूप वाईट वाटतं, पण सावित्रीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सावित्री कधी नव्हे ते या मालिकेत पहिल्यांदाच पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारते. पूजाला जबर धक्का बसतो. आपल्या आईने आपल्या थोबाडीत मारली यावर पूजाचा विश्वासच बसत नाही. समर, भक्ती या सगळ्यांना जबर धक्का बसतो. जयकांत सुद्धा चांगलाच घाबरतो आणि सावित्री पूजाला म्हणते, अगं तिला अवदसा म्हणतीयेस, ती आपल्या सुखाला लागलेलं ग्रहण म्हणतीयेस. अगं ती आपल्या सुखाला लागलेलं ग्रहण नाहीये, उलट आपल्या आयुष्यात जी काही सुखं आहेत ना ती फक्त तिच्यामुळे आहेत. अगं पूजे, तू आज जिवंत आहेस ना ते कृष्णामुळे. ती आपल्या आयुष्यात आली, तुझा जीव वाचूनच आली होती. तिने तुझा जीव वाचवला म्हणून तू आज एवढी मोठी झालीस, जिवंत आहे. नाहीतर तेव्हा दरीत पडून मेली असतीस. पूजाला हे सगळं आठवतं. सावित्री म्हणते, जेव्हा तुझा बा आत्महत्या करून गेला ना, त्यानंतर आपल्या तिघींमध्ये हिंमत नव्हती. शेती करायची, कष्ट करायची, पण कृष्णाने रात्रंदिवस कष्ट केले. आपल्यासाठी ती शेतात राबली आणि तिने आपल्या सगळ्यांना जगवलं. आणि त्याच कृष्णाला तू अवदसा म्हणतीये, पांढरी पायाची म्हणतीये. अगं पूजे, खरंच मी जे केलं ना ते तू करू नकोस. माझ्यामुळे आज तुझ्या मनात कृष्णाबद्दलचा हा राग आहे, परंतु तू मला कधी आई म्हणून मिरवलं नाही. तू माझ्या पोटची पोरगी आहे, पण तुला नेहमी माझी लाज वाटली. चार चौघात ही माझी आई आहे असं सांगायला तू लाजायचीस, परंतु कृष्णाने असं कधीच केलं नाही. मी तिचा एवढा छळ केला, एवढा तिला त्रास दिला, पण तिने नेहमी अभिमानाने मला मिरवलं की ही माझी आई आहे. आणि आज तिने या बिझनेसला माझं नाव दिलं, या ब्रँडला माझं नाव दिलं. यावरून समजून घे तिचं मन किती मोठं आहे. अगं पूजे, कृष्णाने तुला फक्त एकदा नाही वाचवलं तर दोनदा तुझा जीव वाचवलाय हे आठव. पूजाला ते सगळं आठवतं की लहानपणी कृष्णाने कसा पूजाचा जीव वाचवला होता. कृष्णा रडत असते. पूजाला सुद्धा तिची चूक समजते. सावित्री म्हणते, अगं पूजे, तुला कळत कसं नाहीये? जेव्हा तू कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा सुद्धा कृष्णाने तुला माफ केलं. नाहीतर तेव्हा जेलात गेली असती, तुझी अख्खी जिंदगी बर्बाद झाली असती. हे सगळं कृष्णाने केलंय. सावित्रीचे हे बोल फक्त पूजाचीच अक्कल ठिकाणावर आणत नाही, तर समरची अक्कल ठिकाणावर येते. दलपत मैनावतीला आपली चूक समजते. सावित्री ढसाढसा रडून म्हणते, अगं सुधर पूजे, सुधर. तुझी बहीण खूप चांगली आहे, कृष्णा खूप चांगली आहे. तुला हे कळत का नाहीये? पूजाला आपली चूक समजते. पूजा चक्क हात जोडून कृष्णासमोर येते आणि म्हणते, कृष्णा मला माफ कर. आजपर्यंत माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप राग होता, प्रचंड राग होता. तुझ्यामुळेच माझे बाबा हे जग सोडून गेले. माझ्या आयुष्यात जे काही वाईट आहे हे फक्त तुझ्यामुळे असं मला वाटायचं, म्हणून मी तुला खूप त्रास दिला. कधी तुला बहीण मानलं नाही, नेहमी तुझा अपमान केला, नेहमी तुला पाण्यात पाहिलं, नेहमी तुला त्रास दिला. पण आज मला माझी चूक समजली आहे. तुझं मन किती मोठं आहे, तू किती चांगली आहे ना हे आज मला समजलं आहे. कृष्णा मला माफ कर. असं म्हणून पूजा हात जोडून कृष्णाची माफी मागते आणि म्हणते, खरं तर माझी लायकी तुझे पाय पडण्याचीच आहे. असं म्हणून पूजा कृष्णाच्या पाया पडते, पण कृष्णा तिला उठवते आणि म्हणते, नाही पूजे, तू मला जरी बहीण मानलं नसलं ना तरी मी तुला नेहमी माझी बहीण मानलं. आणि बहिणीची जागा ही पायात नसते तर हृदयात असते. आणि तू माझी बहीण आहे. झालं गेलं सगळं विसरून जायचं. आता जुन्या कोणत्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही. आणि आता आपण सगळ्या बहिणींनी, आईनी मिळून सुखात राहायचं, एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. कोणतंही संकट आलं तरी एकत्रच राहायचं. हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो. बाळाजाबाई, समर, जयकांत, भक्ती, सावित्री, दुष्यंत सगळे खूप खुश होतात की पूजासुद्धा सुधारली आहे. मग कृष्ण आणि पूजा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. पूजा ढसाढसा रडत असते. फ्रेंड्स, शेवटच्या एपिसोडमध्ये सगळं गोड गोड होतं आहे. सावित्री सुधारली, त्यानंतर दलपत सुधारला, आता पूजासुद्धा सुधारली. पूजा सुधारली म्हणजे ती नक्कीच समरला सुद्धा सुधरवणार आणि सगळं काही आलबेल होणार. आणि मग कृष्णा सावित्री आणि भक्तीला सुद्धा बोलावते. या दोघी येतात, कृष्णाला मिठी मारतात.
फ्रेंड्स, हा जो क्षण आहे, ही जी फोटो फ्रेम आहे, जेथे कृष्णाला भक्ती, पूजा आणि सावित्रीने मिठी मारली आहे, पहिल्या एपिसोडपासून आपण याची वाट पाहत होतो. भक्तीने तर कृष्णाची खूप साथ दिली आहे, पण सावित्री आणि पूजा नेहमी तिच्या विरोधात होत्या. पण आता त्यांनासुद्धा कृष्णाचा चांगुलपणा कळला आहे. त्यांनी सगळ्या जुन्या गोष्टी सोडून दिल्या आहेत आणि त्या कृष्णाच्या जवळ आल्या आहेत. म्हणजे कृष्णाच्या आयुष्यात आता कसलंही दुःख राहिलेलं नाही आहे. बाळजाबाई सुधारली, दलपत, मैनावती, जयकांत सुधारले, पूजा, समर सुधारले, सावित्री सुधारली. म्हणजे कृष्णासाठी आता या धर्तीवरच स्वर्ग तयार झालं यात शंका नाही. दुष्यंतसारखा चांगला नवरा तर तिच्या आयुष्यात आहेच आणि हा सीन पाहून तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल यात शंका नाही. तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आणि मग दुसरा दिवस उजाडतो, परंतु हा दुसरा दिवस नसतो, तर पाहता पाहता 5 वर्ष उलटून जातात. म्हणजे आता जे काही घडलं त्या घटनेनंतर 5 वर्ष उलटून गेलेली असतात आणि कृष्णा ही आपल्या घरातील अंगणात तुळशीमाईसमोर उभी असते. तुळशीमाईला हात जोडून प्रार्थना करते की माझं घर असंच सुखात राहू दे. दुष्यंत सरकार, आबा, बाळजाबाई, मी, पूजा, समर, जयकांत, दलपत काका, मैनावती काकू, बंब्या, भक्ती, सावित्री आई या सगळ्यांना सुखात राहू दे अशी प्रार्थना कृष्णा करते. आणि त्याच वेळेत दुष्यंत तेथे येतो. अगं कृष्णा, मी काय म्हणत होतो, पण तो काही बोलण्याआधीच कृष्णाला चक्कर येते आणि कृष्णा खाली कोसळते. दुष्यंत तिला पकडतो, पण कृष्णा बेशुद्ध झालेली असते. दुष्यंत खूप घाबरतो. बाळजाबाईला आवाज देतो, आई आई. आणि बाळजाबाई धावत पळत बाहेर येते, विचारते काय झालं. दुष्यंत म्हणतो कृष्णाला चक्कर आली आहे, आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना कॉल कर. बाळजाबाई डॉक्टरांना कॉल करते आणि मग थोड्याच वेळात डॉक्टर घरी आलेले असतात. कृष्णाला शुद्ध आलेली असते आणि डॉक्टर कृष्णाला चेक करत असतात. डॉक्टर कृष्णाला चेक करतात. दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव तेथे असतात, खूप घाबरलेले असतात. दुष्यंत विचारतो काय झालं डॉक्टर, काही घाबरण्यासारखं नाही आहे ना. डॉक्टर सांगतात हो आहे, आता तुमची जबाबदारी खूप वाढली आहे, तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. दुष्यंत घाबरतो. आढळराव आणि बाळजाबाईला सुद्धा कळत नाही की कृष्णाला असं काय झालंय की माझी जबाबदारी वाढली आणि तिची काळजी घ्यावी लागेल. आणि डॉक्टर सांगतात तुमच्या घरात नवीन पाहुणा येणार आहे, आता तुम्ही आई बाबा बनणार आहात. हे ऐकून आढळराव, बाळजाबाईला खूप आनंद होतो, पण दुष्यंतला अजून काहीच कळत नाही. कृष्णासुद्धा इमोशनल होते. डॉक्टर सांगतात अहो कुठे आहात, बाबा होणारे तुम्ही बाबा. दुष्यंत खूप खुश होतो. बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत, कृष्णा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. दुष्यंतचा तर विश्वासच बसत नाही की तो बाबा होणार आहे. आणि डॉक्टर सांगतात की उद्या सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या, काही टेस्ट करून घेऊ आपण. दुष्यंत म्हणतो ठीक आहे. आणि डॉक्टर तेथून निघून जातात. मग दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो कृष्णा आपण आई बाबा होणार आहोत. कृष्णासुद्धा रडत असते, खूप खुश असते. हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आढळराव, बाळजाबाई यांना सुद्धा आनंद झालेला असतो. आढळराव दुष्यंतला म्हणतात दुष्यंत चल, अख्ख्या गावात मिठाई वाटायची आपल्याला. हे दोघे जाणार इतक्यात बाळजाबाई त्यांना थांबवते आणि म्हणते अहो कुठे जाताय, आधी मला तिची चोरोटी भरू द्या, तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही, तोपर्यंत आनंद घरातच साजरा करायचा. आढळराव म्हणतात असं असतं होय. बाळजाबाई म्हणते हो असंच असतं. आढळराव, दुष्यंत, बाळजाबाई खूप खुश असतात. बाळजाबाई म्हणते चला तोपर्यंत आहे ना आपण आपला आनंद येथेच साजरा करूया. एकतरी हा दुष्यंतने खूप उशीर केला. 5 वर्षापूर्वीच मी म्हणत होते की मला आजी बनायचं आहे, आत्ता कुठे त्याने तो दिवस दाखवलाय. म्हणजे कालच्या त्या घटनेला आणि आजच्या या घटनेला 5 वर्ष झाली आहेत. मध्ये 5 वर्षांचा काळ निघून गेलाय. दुष्यंत लाजतो आणि म्हणतो काय आई. सगळे खुश असतात आणि बाळजाबाई आढळरावांना म्हणते आढळराव चला आपण आहे ना देवासमोर साखर ठेवून येऊया. आढळराव विचारतात देवाला ही बातमी सांगितली चालते का चोरोटी भरण्याच्या आधी. बाळजाबाई म्हणते हो मग चालते. हे दोघे जाणार इतक्यात कृष्णा त्यांना थांबवते आणि म्हणते आबा थांबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आढळराव विचारतात काय. तर कृष्णा म्हणते आता तुम्ही दोघे आजी आजोबा होणार आहात, पण जेव्हा माझं बाळ या जगात येईल तेव्हा त्याला त्याच्या आजी आजोबांना असं एकमेकांपासून वेगळं नाही पाहायचं आहे. तुम्ही दोघांनी प्लीज लग्न करा. आढळराव म्हणतात पण कृष्णे. तर कृष्णा म्हणते आबा आता 5 वर्ष झाली आहेत, 5 वर्ष कुणी चांगुलपणाचं नाटक नाही करू शकत, प्लीज लग्न करा. असं म्हणून कृष्णा या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि त्यांना लग्नाची गळ घालते.
आढळराव आणि बाळजाबाई एकमेकांकडे पाहतात. आढळराव म्हणतात, करू की मग, त्यात काय, लग्न करायला तयार आहे. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई खूप खुश होतात आणि या मालिकेचा शेवट होतो. हा तो शेवटचा क्षण, तो शेवटचा सीन, जेव्हा या मालिकेचा शेवटचा एपिसोड संपतो आणि ही मालिकासुद्धा संपते. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा शेवटचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सगळं काही चांगलं झालं. कृष्णा, दुष्यंत यांच्या आयुष्यात जे व्हिलन होते ते सगळे व्हिलन सुधारले आणि जर पूजा, समर, बाळजाबाई, दलपत, मैनावती, जयकांत काही कटकारस्थान करणार नाही, सावित्री काही कटकारस्थान करणार नाही, तर कृष्णा आणि दुष्यंतसाठी हे स्वर्ग, यात शंका नाही. मग आता पुढे कृष्णा आणि दुष्यंत आई बाबा होणार, आढळराव बाळजाबाईचं लग्न होणार, कृष्णा गावची सरपंच म्हणून चांगलं काम करणार, गावात खरंच सुख, शांती, समाधान, आनंद सगळं राहील आणि रांगणे पाटलांच्या कुटुंबातसुद्धा आनंदी आनंद असेल आणि या मालिकेची गोष्ट अशीच सुरू राहील. तर फ्रेंड्स, तुम्ही ही मालिका किती मिस कराल? तुम्हाला हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडायची का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज तर या मालिकेचा शेवट होता, पण इतर मालिकांचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला मराठी मालिकांचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.